सर्वप्रथम तुम्हाला 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो, हाय सर्वांना, नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. इथे मी बटाटे लावलेले आहेत कुकरला. अर्धा किलो बटाटे. वाटाणे पण आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजेच उकडून घ्यायचे आहेत, 1-2 उकळ्या काढून. तुम्हाला प्रश्न पडला असेल की बटाटे आणि वाटाण्यापासून काय करणार आहे, तर आपल्याला बनवायचे आहेत टेस्टी क्रंची समोसे. इथे तोपर्यंत मी मैदा मळून घेत आहे. मैदा घेतलेला आहे मळून. मैदा घेतलेला आहे चाळून व्यवस्थित मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ओवा आणि 2 चमचे थंड तेल, रूम टेम्परेचरवरचं तेल घालून एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित चांगलं आपल्या हाताने. नंतर मग पाण्याच्या सहाय्याने आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे, जसं आपण चपातीसाठी मळतो तसं. मैदा मळून ठेवलेला आहे. बटाटे उकडून झालेले आहेत, वाटाणे उकडून झालेले आहेत. आता बटाटे सोलून घेते, त्याची साल काढून घेते व इकडे सर्व मसाले साहित्य वर काढून ठेवते. 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर मी बटाटे बंद केले होते. बघा किती छान सोलले जातात आहे. बटाट्याची साल काढून झाली. आता मी इथे सर्व मसाला साहित्य सगळं काढून घेतलेलं आहे. थोडंसं लसूण चेचून घेतलेलं आहे, आलं, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, वाटाणे, लाल तिखट, मीठ, जिरे पावडर, हळद, आमचूर पावडर, जिरे, मोहरी, सर्व हे सगळं साहित्य वर काढून घेतलेलं आहे. बटाटा मॅश करून घेतलेला आहे व मळलेली कणिक थोडंसं परत एकदा मळून व्यवस्थित डब्यात काढून घेतलेली आहे. घरात काहीतरी स्पेशल बनवायचं म्हणलं की घरात खूप सामान भांडी जमतात घासण्यासाठी. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे थोडं उशिरा देखील उठले होते आणि साहित्यही खूप साचलेलं आहे. घरात भरपूर काम पडलेलं होतं. सुट्टी असली तरी भांडे भरपूर पडलेली होती.
आता आपल्याला आलू मसाला तयार करायचा आहे. त्याच्यासाठी सर्वप्रथम गॅस ऑन केला आहे व त्याच्यावर कढई ठेवली. कढईमध्ये 3 चमचे तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी चांगली तडतडली की त्यात जिरे टाकायचं आहे, कढीपत्ता, चिरलेली हिरवी मिरची, आलं लसूण टाकायचं आहे व आलू टाकून सर्व मसाले टाकायचे आहेत. आपल्याला आलू मसाला तयार करून घ्यायचा आहे. आलू मसाला तयार केल्यावर ह्याच्या एका आलू मसाल्यापासून आपल्याला 2 वस्तू बनवायच्या आहेत. एक कचोरी आणि दुसरा समोसा. बघा माझा आलू मसाला सरळ तयार झालेला आहे. खरंच खूप टेस्टी झाला होता आलू मसाला. आता मी समोसे बनवत आहे. चपाती लाटून घेतली व त्याची मध्यभागी चिरून घेतली आहे आणि अर्ध्या चपातीला मी कडेकडेने साईडने पाणी लावून घेत आहे. त्याच्यामध्ये आलू मसाला ठेवून समोसा बनवत आहे, समोसा भरत आहे. मला अशाच प्रकारे समोसा भरता येतो. ते हातात घेऊन भरता येत नाही आणि अशा प्रकारे खूप छान भरला पण जातो व्यवस्थित आणि आकार पण छान येतो मस्त. बघा आकार किती छान आलेला आहे समोशाला, त्रिकोणी. अशा प्रकारे मी बाकीचे सर्व समोसे पटापट तयार करून घेते. बोला नंतर भेटते परत कचोरी करायच्या टायमाला. अशा प्रकारे सर्व समोसे करून घेतले मी. 10-12 समोसे करून घेतले. नंतर मी कचोरी बनवत आहे त्याच मसाल्यापासून. पण गरम दिलेच नाही की मी तुला.
100 समोसे व्हायला का 1-2 किलो लागते. हे पहा, एकाच साहित्यापासून 2 वस्तू तयार झालेल्या आहेत आपल्या. आणि कचोरी पण किती छान फुललेली आहे बघा, किती मस्त दिसत पण आहे, दिसायला पण भारी दिसतीये. घरात काहीतरी स्पेशल बनवायचं म्हणलं की भांड्याचा पाळासा असतो. तुम्हाला तेच दाखवत होते बघा, भांडे किती साचलेले आहेत घासायला धुवायला म्हणून. पहा, समोसे किती छान आकार आलेला आहे. आता आपल्याला हिरवी चटणी बनवायची, त्याच्यासाठी मी कोथिंबीर, अद्रक, लसूण, हिरवी मिरची घालून त्यात थोडंसं आमचूर पावडर टाकणार आहे, म्हणजे ती तिखट आंबट खूप छान लागते चटणी. हिरवी चटणी देखील बनवलेली आहे आपण ह्याच्यासोबत खाण्यासाठी. अशा प्रकारे मी समोसे आणि